चेंबूर प्रकरणात सर्व अधिकारी निर्दोष। आधी जीव घेतला, आता बीएमसीनं लाच सोडली। अधिकाऱ्यांना वाचवलं, कंत्राटदारांवर बिल फाडलं। चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून एका निष्पाप शाळकरी मुलाचा मृत्यू झाला। या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या दुर्घटनेनंतर मुंबईकरांमध्ये संतापाची लाट पसरली होती। त्यामुळे इब्रत वाचवण्यासाठी बीएमसीनं 3 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली होती। मात्र आता चौकशी समितीच्या अहवालात मुंबईकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम मुंबई महापालिकेनं केलंय। आधी मुलाचा जीव घेतला, आता निर्लज्जपणे सर्व अधिकाऱ्यांना निर्दोष असल्याचं सर्टिफिकेट दिलंय। एवढंच नाही तर अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी कंत्राटदारांवर बिल फाडून 7 लाखांचा दंड ठोठावलाय। म्हणजे बीएमसीनं मुलाच्या जीवाची किंमत 7 लाख रुपये ठरवल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। चौकशी अहवालात नेमकं काय म्हटलंय पाहूया। उद्यान आणि रस्ते विभाग दोषमुक्त आहेत। कंत्राटदारानं पुरेशी खबरदारी घेतली नाही। गवार कन्स्ट्रक्शन लिमिटेडला 5 लाखांचा दंड। माहिमतुरा कन्सल्टंट यांना 2 लाखांचा दंड। झाड पडण्यामागे इतर नैसर्गिक कारणंही आहेत। दरम्यान चेंबूर दुर्घटनेप्रकरणी मुंबई महापालिकेनं दिलेल्या अहवालावर मनसेनं आक्षेप घेतलाय। तर मुंबईच्या महापौर आणि विरोधी पक्षनेत्यांनीही आपल्याला हा अहवाल मान्य नसल्याचं म्हटलंय। निर्लज्जपणे काल रात्री तुम्ही अहवाल प्रसिद्ध केलात की याच्यामध्ये कोणाचा दोष नाही। आम्ही जे आरोप काल केले, ज्या फॅक्ट्स आम्ही मांडल्या, त्या फॅक्ट्समधनं गार्डन सुपरिटेंडंट परदेशी यांना वाचवण्यासाठी म्हणून कालच्या काल हा अहवाल रात्री कसा आला। त्या कमिटीच्या अहवालामध्ये संपूर्ण अहवाल मी वाचला। त्याच्यामध्ये रस्ते विभाग असेल किंवा गार्डन विभाग असेल, त्यांना त्यांच्यावरती कुठलीही जबाबदारी न देता त्या ठिकाणी कंत्राटदार आणि त्या ठिकाणी असलेले पीएमसी त्यांच्यावरती ही जबाबदारी निश्चित केलेली आहे। तो अहवाल या पद्धतीत दिलेला आहे, तो मला मान्य नाही की किमान या घटनेचा महानगरपालिकेवर काहीतरी मोठा परिणाम होईल आणि महानगरपालिका ह्याच्यातनं काहीतरी अजून धडा घेईल। त्यामुळे हा जो अहवाल आलाय हा मलाही मान्य नाही। झाड कोसळून मुलाचा जीव गेल्यानंतर महापौरांपासून आयुक्तांपर्यंत सर्वांनी कारवाईबाबत नको नको त्या बढाया मारल्या। अधिकाऱ्यांचं निलंबनही केलं आणि नेमकं असं काय घडलं की सर्वच अधिकारी निर्दोष निघाले। हा म्हणजे बीएमसीनं गाठलेला निर्लज्जपणाचा कळस आहे। महापौरही अहवाल मान्य नसल्याचं म्हणतायत। मग जर सत्ताधाऱ्यांनाच अहवाल मान्य नसेल तर मग कुणाच्या सांगण्यावरून आणि कुणाच्या दबावात हा अहवाल तयार करण्यात आला। त्यामुळे विहानला न्याय देण्यासाठी नव्यानं चौकशी करून दोषींवर कारवाई करणार की आहे तो अहवाल बासनात गुंडाळून दिशाभूल करणार, याकडेच मुंबईकरांचं लक्ष लागलंय। गिरीश कांबळे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।